नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. महाराष्ट्रभर कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उमरखेड इथं पूर परिस्थिती निर्माण झाली. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आले होते. त्यांनी उमरखेड येथील साई श्रद्धानगर या ठिकाणची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी नंदू अग्रवाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि साई श्रद्धानगर मधील रहिवासी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. गेल्या 3 दिवसांपासून संगम चिंचोली परिसरात आलेल्या पुराच्या पाण्यात वानरांचा एक कळप झाडावर अडकून पडला होता. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिली. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत नागेश पाटील आष्टीकर यांनी वन विभाग, एनडीआरएफ पथक तसंच शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक संदीप ठाकरे, एनडीआरएफ पथक, वन विभाग पथक या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून वानरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सर्वांच्या समन्वयाबद्दल गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वन विभाग आणि एनडीआरएफ पथकाचे आभार मानले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. 1 ऑक्टोबर 2000 रोजी स्थापन झालेली भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL हे भारताला जोडण्यात आणि सक्षम करण्यात यशस्वी झाले. ती रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करते. भारताच्या दूरसंचार क्षेत्राचा कणा असणाऱ्या BSNLनं लँडलाईन पासून ब्रॉडबँड, FTTH आणि भारत नेट आणि आता स्वदेशी 4G पर्यंत परवडणारी, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा दिल्यात. BSNLनं शहरी ग्रामीण डिजिटल दरी कमी करण्यात आणि दूरसंचार क्षेत्रात आत्मनिर्भर भारत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. येत्या टप्प्यात 5G अपग्रेडसाठी 38,825 4G साइट्स तयार केल्यात. DOT कडून दूरसंचार मंत्रालयाकडून BSNLला हिरवा कंदील मिळताच ते 5G मध्ये अपग्रेड केलं जाऊ शकतं. ही माहिती ITS प्रधान महाप्रबंधक यश पानेकर यांच्या मार्फत पत्रकार परिषदेत देण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. सर, आज एक BSNL मार्फत एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती. काय कारण आहे का नवीन प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेल्याचं आहे आणि याचबरोबर 25 वर्ष पूर्ण होणार आहे, तर काही नवीन लॉन्चिंग वगैरे होणार आहे की काय सांगा याबद्दल? नमस्कार, मी यश पानेकर, प्रधान महाप्रबंधक BSNL नागपूर जिल्ह्याचा मुख्य आहे. मी दिनांक 1 ऑक्टोबर 2000 ला BSNL ची स्थापना झाली होती आणि आजच्या दिवशी BSNL ला बरोबर 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स विशेष करून आयोजित करण्यात आली होती. महत्त्वपूर्ण हे आहे की एक सरकारी कंपनी जी रेग्युलरली प्रायव्हेट ऑपरेटर सोबत कॉम्पिटिशन देऊन सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून आहे, हे महत्त्वपूर्ण आहे आणि BSNLने हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे स्वाभाविकपणे वाटलं की असं उदाहरण हे द्यायला पाहिजे. आज BSNL ची रजत जयंती पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मी BSNLच्या सर्व सन्माननीय ग्राहकांना आणि त्याच प्रकारे कर्मचाऱ्यांना पण शुभेच्छा देतो. येणाऱ्या या काळामध्ये, या गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये BSNL मध्ये फार आमूलाग्र बदल आलेले आहेत. कारण BSNL ज्याची छवी फक्त लँडलाईन आणि ब्रॉडबँड सर्व्हिस देणारा एक दूरसंचार ऑपरेटर म्हणून होता, त्या BSNLने मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल सर्व्हिसेस, हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिसेस, लीज लाईन आणि आधुनिक ज्या काही दूरसंचार सेवा असतात त्या प्रदान करायला सुरुवात केलेली आहे. हे करताना BSNLला बऱ्याच अडचणी आल्या, कारण ही पूर्णपणे सरकारी कंपनी आहे, भारत सरकारच्या अंतर्गत येतं. भारत सरकारच्या योजनांप्रमाणे या कंपनीला आपलं काम करावं लागतं. विशेष करून वर्ष 2011च्या नंतर BSNLची जी आर्थिक परिस्थिती आहे ती काही पाहिजे तेवढी समाधानकारक नव्हती. पण वर्ष 2023 मध्ये भारत सरकारने हा निर्णय घेतला की आपल्या देशाच्या दळणवळण यंत्रणेसाठी BSNL फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे BSNLला आर्थिक तोट्यातून बाहेर काढायलाच पाहिजे. म्हणून भारत सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये BSNL मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं.
ज्या अंतर्गत सगळ्यात महत्वपूर्ण हे आहे की भारत सरकारने हा निर्णय घेतला की दूरसंचारमध्ये जे उपकरण लागतात, म्हणजे टावर असो, त्याच्या संबंधित इक्विपमेंट असो किंवा मोबाईल हँडसेट पण असो, हे भारतात निर्मिती व्हायला पाहिजे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत या सर्वांची निर्मिती सुरू झाली आणि आता BSNL मध्ये जेवढे नवीन इक्विपमेंट येतात 4G सेवेबद्दल, ते सर्वच्या सर्व मेक इन इंडिया आहेत. सध्याच्या काळामध्ये BSNL ची 4G सेवा जी आहे ती देशभरामध्ये जवळजवळ 97,000 पेक्षा अधिक जागी कार्यान्वित झालेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जर मी बोलील तर 395 जागी आपण ही सेवा कार्यान्वित केलेली आहे. यामध्ये विशेष करून आपण 124 ग्रामपंचायत असे निवडलेले आहेत, ज्यामध्ये पूर्वी कशाच प्रकारची कोणत्याच ऑपरेटरची कोणतीच दूरसंचार सेवा नव्हती. आजच्या युगामध्ये आपण याचा विचारच करू शकत नाही की एखाद्या भागाचा मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारच्या दूरसंचार सेवेव्यतिरिक्त त्याचा भागाचा विकास कसा होईल. या 124 पैकी 111 गावांना आपण यापूर्वीच मोबाईल सेवा प्रदान केलेली पण आहे आणि राहिलेल्या 13 गावांमध्ये पण आपण लवकरच प्रदान करणार आहात. यामध्ये महत्वपूर्ण हे आहे की एवढा विकास झाल्यानंतर सुद्धा हे गावं जर या विकासाच्या वेगेमध्ये जर वंचित राहिले, याचं कारण असं आहे की खूप दुर्गामी गावं आहेत, तिथे पाहिजे तशी इलेक्ट्रिसिटी, वीज उपलब्ध नाही आहे, जाण्यासाठी रस्ते नाही आहेत, पर्याप्त तिथे सुविधा नाही आहेत आणि दूरसंचार सेवा जी आहे, जी आपण 24 तास एक्सपेक्ट करतो, यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत. त्यामुळे या सेवेमध्ये अडचण येऊ नये म्हणून BSNL तर्फे सोलर पॅनल लावण्यात आलेले आहेत, वेगवेगळे सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत. तिथले उपकरण चोरी जाऊ नये म्हणून खूप प्रकारचे सिक्युरिटी इक्विपमेंट पण तिथे लावण्यात आलेले आहेत. आणि या प्रकारे या मुख्यतः करून असं होतं की एक डिजिटल डिवाइड नावाचा कन्सेप्ट आहे. त्याला असं म्हणण्याचा अर्थ हे आहे की शहरी भागामध्ये ज्या प्रकारच्या दूरसंचार सेवा उपलब्ध असतात, त्याच गुणवत्तेच्या दूरसंचार सेवा ह्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा असायला पाहिजेत. याला कमी करण्यामध्ये BSNLचं फार महत्वपूर्ण योगदान आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये ज्या काही स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहेत, तिथे फक्त BSNLला सेवा देण्याचा अधिकार आहे. जसं जम्मू काश्मीर किंवा नॉर्थ ईस्ट किंवा अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीप, या भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण आर्म्ड फोर्सेस जे आहेत, एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी, यांना सर्व्हिसेस फक्त BSNLच देतं. पूर्ण स्टेट बँकेला BSNL सर्व्हिस देते. तर या प्रकारे BSNLचं आपल्या राष्ट्राच्या संपूर्ण विकासासाठी आणि विशेष करून सुरक्षेसाठी BSNLचं ग्रोथ होणे, विकास होणे, अस्तित्व राहणे हे फार महत्वपूर्ण आहे. धम्मचक्र प्रवर्तनानिमित्त संपूर्ण भारतातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या बंदोबस्तासाठी पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी, SRPF, होमगार्ड, RCPच्या 2 तुकड्या अशी एकूण 15,000 पोलिसांची फौज तैनात करण्यात आली. याशिवाय 100 CCTV, 3 मोबाईल सर्व्हेलन्स, बॉम्ब शोधक, AI कॅमेरा, श्वान पथकाचा समावेश असणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल स्वतः दीक्षाभूमी इथं उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. त्या दरम्यान कसं आपण केलं पाहिजे हे बघा. तब्येत कोणाची काही खराब झाली त्याच्याबद्दल सांगा. आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची इथे राहतील, मेडिसिनची किंवा डॉक्टरांची पण इथे सुविधा असणार आहे. हे तुम्ही करा. जर तुम्ही व्यवस्थित राहिले, तुम्ही तंदुरुस्त राहिले, तुम्ही फ्रेश राहिले तर तुम्ही बंदोबस्त चांगला करू शकणार आहे. आपल्याला माहिती आहे सध्या काय परिस्थिती आहे. काही देशामध्ये काहीतरी चालूच आहे, काही समाजांमध्ये, काही रिलिजन्स मध्ये याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. मग असं असताना आपल्याला कसं चांगला बंदोबस्त आपण करू शकतो त्याची खात्री तुम्हाला सगळ्यांना राहिली पाहिजे. नुसतं ठीक आहे मला पॉईंट दिलेलं आहे तर मी उभा आहे असं न करता सुरू नको ड्राईव्ह घेऊन की मी काहीतरी सेवासाठी आलो येते. कारण काय की आपण ही आपली पोलीस सेवा आहे, महाराष्ट्रात पोलीस सेवा आहे, तर ही सेवा आपण देणार आहे. परंतु जर कोणी आपल्या हातात कायदा घेत असेल तर त्याला व्यवस्थितपणे कसे बाहेर काढायचे हे पण इंटेलिजंटली तुम्ही करायचं. जसं मी सांगितलं की लोक व्हिडिओ बनवतात, काही करतात, मग सोशल मीडियावर हे टाकतात की आपला पोलीस इथे झोपलेला होता किंवा पोलीस व्हिडिओ बघत.
सिव्हिल लाईन पोलीस भवन या ठिकाणी पोलीस विभागाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या निरोप समारंभात सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय यांना बोलावून पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या हस्ते त्यांना निरोप देण्यात आला।